एक सांगू का इथं उभं टाकण्याचं कारण, मी जसं म्हटलो ना, आपण सगळ्या तमाम महाराष्ट्राला माझे हात जोडून विनंती आहे, एखाद्याच्या अंतःकरणात दुखलं असं कधी कोण बोलू नये. तुम्ही खूप श्रीमंत आहात, ज्ञानी आहात, वारकरी संप्रदायामध्ये तुमचं श्रेष्ठ खूप महत्वाचं आहे. पण एखादा अडाणी माणूस जर वारकरी संप्रदायामध्ये येऊन बसण्याचा प्रयत्न केला, कुठंतरी काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आधार देण्याचं सर्वांनी आपण काम केलं पाहिजे महाराज. मी परमार्थात नव्हतो बाबा, मला एकही अभंग पाठ नव्हता. फक्त ढोक महाराजांनी एकदा तिथं लोह्यामध्ये कार्यक्रम चालू होता, कन्या सासूराशी जाई मागे परतून पाय, एवढाच माहिती होता. पण कुठंतरी योगायोगानं सहज एखाद्या वारकऱ्याची भेट व्हावी आणि आपल्या आयुष्याचं सार्थक व्हावं, हे जर नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुळांचं कोणीतरी पूर्व पुण्य आपल्यापर्यंत यावी लागते.